हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वाय बी सर. सो कशा आहात तुम्ही सगळे? सो मित्रांनो, मी आता आहे पंढरपूर शहरामध्ये, म्हणजे मी माझ्या मावशीच्या गावी आलो आहे. मी खरं तर दरवर्षी मावशीच्या गावी येत असतो. जास्त दिवस राहत नाही, 1-2 दिवस राहतो, पण नक्की येत असतो इकडे. बट ना, मी दरवर्षी येऊनसुद्धा ना मला विठ्ठल मंदिरात जायला भेटत नाही. म्हणजे कसं कामं वगैरे असतात आणि 1-2 दिवसच आम्ही राहतो, त्याच्यामुळे मला जास्त नाही जायला भेटत. पण या वेळेला मी विचार केला की आपला जन्म ज्या सिटीत झाला, म्हणजे पंढरपूरमध्ये, माझा जन्म पंढरपूरमध्ये विठ्ठल हॉस्पिटलमध्ये झाला आहे. आणि जे श्री विष्णूचे जे रूप आहेत, म्हणजे विठ्ठल विठोबाराया यांचं मंदिराचं दर्शन आपल्याला या टायमाला घेणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे विचार केला की आपण आता मंदिर दर्शनाला जातच आहोत, याचा आपण ब्लॉग बनवूया. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार, मी माझ्या काकांसोबत विठ्ठल मंदिरात दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर तिकडच्या बाहेरचा व्ह्यू कसा असतो, मंदिराचा टायमिंग कसा असतो, मंदिर आतमधून कसं आहे, किंवा अजून पंढरपूरमध्ये आपल्याला अजून काय फिरायला भेटतं, याच्याबरोबर आपण चंद्रभागा नदीवरती पण जाऊया. आणि चंद्रभागा नदीवरती एक माझा खूप जवळचा किस्सा आहे. सो तो काय किस्सा आहे किंवा ती माझी जवळची खूप आठवण आहे, ती काय आहे ती मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊनच सांगेन की नक्की का पंढरपूरमध्ये आलं की मला थोडंसं मी इमोशनल होतो. तो का इमोशनल होतो ते मला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो आत्ता सकाळच्या वाजले 10. तर आता मी थोडंसं मी खरं तर आज लेटच उठलो. थोडंसं नाश्ता वगैरे करून आपण डायरेक्ट काकांसोबत निघूया. आता पेट्रोल टाकायला गेले आहे. बाय द वे, आपण आता सध्या आहोत पंढरपूर सोलापूर जो हायवे आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तिकडे आहोत. आणि आता इकडून पंढरपूर फक्त 2 किलोमीटरवरती आहे. म्हणजे आता आपण सध्या त्या जवळच पोहोचलो आहे. आता आपण पोचलोय मंदिरामध्ये, म्हणजे आपण बाहेरच्या साईडला आहोत. आता आपण आतमध्ये जाऊया. काय म्हणताय? ती एवढी मोठी लाईन. सीट पोळायला लागले हो, सीट पोळायला लागले म्हणलं. हॅलो गाईज, तुम्हाला वाटलं असेल की म्हणजे की हा व्लॉग सुरुवात करायच्या टाईमला हा बोलला होता की आपण मस्तपैकी मंदिरामध्ये दर्शनाला जाऊया, चंद्रभागा नदी तिकडे मी तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू वगैरे दाखवतो, हे सगळं आपण बोललो. आणि आत्ता हा रानामध्ये काय करतोय. सो गाईज, माझ्यासोबत त्यात थोडासा एक सीन असा झाला, म्हणजे त्याच्यावर चुकी तर माझीच होती. बट ते असं म्हणजे मला सांगताना सुद्धा मला स्वतःची लाज वाटते की मी कसं सांगू. सो काही झालं असं की माझ्या फोनला आला होता अपडेट. सो आणि इकडे घरामध्ये कसं की रेंज वगैरे नव्हती, म्हणून मी अपडेटला नव्हता टाकला. बट मंदिराच्या इथे गेल्यानंतर मला चांगला 5G नेटवर्क आला. सो म्हणून मी बोललो की तसं पण, आणि उद्या मंगळवार वारीचा वार असल्यामुळे ना थोडीशी रश होती, गर्दी होती मंदिरामध्ये. सो आम्ही तसं लाईनमध्ये लागलो. मग मी काकांना विचारलं की काका आपल्याला आता लाईनमध्ये किती लागेल. तर काका बोले अर्धा तास तरी किमान लागेल. कर मग बोललो ठीक आहे, मग अर्धा तास तसं आपण रील्स वगैरे बघत बसणार, मग आपण काय करूया तर फोन अपडेटला टाकला फोन अपडेटला. सो आता 100% लागतो, ठीक आहे. 50% पर्यंत सगळं आरामात झालं. म्हणजे 10, 20, 30, 40 आणि 50% झाले. आणि 50% झाल्यानंतर 51, 52, 53 एवढा स्लो होत होता ना की म्हणजे सांगताच येईना मला. समजा की भाई समोर आता मंदिराजवळ मूर्तीजवळ आलो मी, आणि आज माझा फोनच ओपन होत नव्हता. ते झालं. त्याच्यानंतर आता सॉफ्टवेअर अपडेट झाला, म्हणजे डाउनलोड झाला. पण ते डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉल करावा लागतो. सो तो इन्स्टॉल करायच्या टायमाला फोन बंद झाल्यामुळे अर्धा-पाऊण तास माझा फोन ओपनच झाला नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये आतमधलं दर्शनसुद्धा घेतलं, बाहेर आलो. तर मी काकांना बोलले काका आपण थोडंसं थांबूया, म्हणजे चंद्रभागा नदी त्या टाईम तरी मला तिकडचं काही दाखवता आलं. पण कसं की
काकांचा पण उपवास होता, त्याच्यामुळे त्यांना लवकर घरी येऊन त्यांना लाईक जेवायचं होतं. सो त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ तिकडे नाही थांबू शकलो. सो म्हणून मग बोलो ठीक आहे, मग पटापट आपण आवरूया. मग तिकडून आम्ही आलं, चंद्रभागा नदीसुद्धा आम्ही केली. आणि ते केल्यानंतर आणि ते सगळं झालं तर आम्ही जसं माघारी यायला जसं आम्ही गाडीवरती बसलो तेव्हा माझा फोन ओपन झाला. मला लाईक एवढं खूप वाईट वाटत होतं ना की भाई का म्हणजे. सो गाईज असू द्या, आता त्याला काही करू शकत नाही. बट बाय द वे मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला असं बोललो होतं की पंढरपूर हे शहर माझ्या खूप जवळचं आहे. का तर बिकॉज याच्यामागचं रिझन असं आहे की माझ्या आजोबांचं नाव हे विठोबा आहे. आणि त्याच्यासोबतच माझे पप्पा जेव्हा ऑफ झाले होते तेव्हा त्यांचा जो 10व्याचा जो विधी होता किंवा त्यांची अस्थिया जे आम्ही चंद्रभागेमध्ये सोडलं, तर ही खरं तर खूप पुण्याची गोष्ट आहे माझ्या पप्पांसाठी. आणि त्याच्यामुळे चंद्रभागा नदी आणि पंढरपूर हे शहर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि माझा जन्मसुद्धा याच शहरामध्ये झाला आहे. सो त्याच्यामुळे हे खूपच स्पेशल आहे शहर माझ्यासाठी. सो हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि सो बाय द वे हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. या ब्लॉगला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि याच्यासोबत मी टिटवाळ्यावरती सुद्धा ब्लॉग बनवला आहे की टिटवाळ्यामध्ये फिरण्यासारखे काय काय आहे. खूप सारे आम्ही त्या दिवशी फिरलो. त्याच्यासोबतच आम्ही इकडे पुण्यासुद्धा आम्ही फिरलो आहोत. सो त्याचासुद्धा ब्लॉग मी याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते सुद्धा बघा. आणि मेन इम्पॉर्टंट तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये मी सगळं लाईक की विठोबराया हे विठेवरती का उभे आहेत आणि त्यांना हे विठ्ठल हे नाव कसं पडलं वगैरे अशी एक व्हिडिओ बनवला आहे. सो त्याचेसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते सुद्धा बघायला विसरू नका.